विसट्टकन्दोट्टदलानुयारं सुलोयनं छन्दसमानतुण्डं घोनाजियं चम्पयफुप्पसोऽहं तं गोमटेशं प्रणमामि नित्यम् तं देवदेवं प्रणमामि नित्यम्। पंचपरमेष्ठी भगवान की, देवाधिदेव गोमटेश्वर बाहुबली भगवान की, द्वादशांग जिनवानी माता की, चारित्र्य चक्रवर्ती मुनिकुल पितामह धर्म साम्राज्य नायक योगींद्र चूड़ामणि 20वीं शताब्दी के प्रथम आचार्य भगवान श्री शांति सागर जी मुनि महाराज की, दीक्षा गुरु शांतमूर्ति वात्सल्य रत्नाकर गुरुवर आचार्य भगवान श्री सन्मति सागर जी मुनि महाराज की, परम पूज्य आचार्य भगवान श्री विद्यासागर जी मुनि महाराज की, परम पूज्य आचार्य वर्य श्री वर्धमान सागर जी मुनि महाराज की, परम पूज्य निर्यापक श्रमण मुनिवर श्री धर्म सागर जी मुनि महाराज की, अहिंसा परमो धर्म की। कोणत्या शब्दामध्ये आणि कोणत्या भाषेमध्ये या यात्रेचं, त्या विश्ववंद्य देवभूमीतील चातुर्मासाचं, परतीच्या विहाराचं आणि या सर्वांमध्ये सम्मिलित होणाऱ्या मुनी संघाचं आणि या सर्वांना तिथपर्यंत नेऊन तिथं राहून तिथून परत इथपर्यंत आणणाऱ्या लोकांचं वर्णन करावं, या सगळ्यांचंच शब्दामध्ये संयोजन कसं करावं याचं कोड माझ्यासारख्या अल्पज्ञ, अल्पबुद्धी आणि अल्पशक्तीच्या व्यक्तीसमोर आज निर्माण झालेलं आहे। या यात्रेचं जेव्हा एक विशिष्ट नियोजन आयोजन करण्याचं कार्य चालू झालं, तेव्हापासून आजपर्यंत अनेक लोकांनी अव्याहतपणे सातत्यानं आपल्या शक्तीचा, आपल्या वेळेचा आणि आपल्या कुवतीचाही विचार न करता जितकं ज्यांना संभव आहे तितकं ते त्यांनी सर्वांनी या यात्रेसाठी दिलं। त्यांच्याबद्दल मी आमच्या संपूर्ण परिवारातर्फे, तुमचं कसं घर असते तसं आमचं बी आहेच की। माणसं म्हणतात महाराज निಮಗೆ ಯಾರಿದ್ದಾರೆ ನಮ್ಮ ತಲೆಯಾಗ ಕೂದಲಿಲ್ಲ ಅಷ್ಟು ನಮ್ದು ಬಳಗ ಐತಿ, ನಮ್ದ್ರ ಏನು ಬಳಗ ಸಾधी ಐತಿ होईन। आमची सुद्धा ही कौटुंबिक व्यवस्था ज्याची पायाभरणी गुरुदेवांनी केली, अशा या मुनी संघाच्या वतीनं आपल्या सर्वांच्याच प्रती हार्दिक कृतज्ञता, साधुवाद व्यक्त करतो। परंतु कितीही कृतज्ञता आणि साधुवाद व्यक्त केला तरी देखील आपल्या सर्वांच्या त्या महत्त्वाच्या पुरुषार्थाचं, महत्त्वाच्या उपकाराचं आणि सहयोगाचं वर्णन करणं माझ्यासारख्याला संभव नाहीये। यात्रा ज्यावेळेला सुरुवात झाली चांद शिरदवाडहून आचार्य वर्धमान सागरजी महाराज, निर्यापक श्रमण श्री धर्मसागरजी आणि सिद्धांत सागरजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली, त्यावेळी कडक उन्हाळा होता, एप्रिल महिना होता, ऊन आग ओकत होता आणि डांबर उकळत होतं। अशा परिस्थितीमध्ये या वयस्कर साधूंनी विहार केला। परवा देखील बहुतेक मी थोडक्यात शॉर्ट मध्ये सांगितलंय, आज या विषयावरती शेवटचं बोलतो आहे, कारण आता आज या यात्रेचं परमनंटली विसर्जन होतं आहे या कार्यकर्त्यांच्या सन्मान सोहळ्याच्या माध्यमातून। तर या ठिकाणी विहार करत असताना संघातील अनेक वयस्कर साधू, पार्श्वसागरजी महाराज या लाईन मध्ये सगळ्यात पुढे बसलेले जे महाराज आहेत, 87 वर्ष वय आहे। किती वर्ष वय आहे? 87 वर्ष वय आहे। त्याचबरोबर गुणसागरजी आणि मोठे महाराज धर्मसागरजी यांचं 84 वर्ष वय आहे आणि त्याच खालोखाल 81, 82, 79 आचार्य वर्धमान सागरजी 76 वर्षांचे, त्यांच्यापेक्षा सिद्धांत सागरजी महाराज 1 वर्षाने मोठे। या रेंज मधले सगळे महाराज कोणत्याही प्रकारे न खचता आपल्या मनोबलाचा, आपल्या गुरुबलाचा आणि धर्मपुरुषार्थावरती अत्यंत अकाट्य विश्वास ठेवून या सर्वांनी उकळत्या डांबराच्या मस्तकावर ती पावलं रोवत त्या महाश्रमण बाहुबलींच्या चरणापर्यंत पोहोचण्याचा पुरुषार्थ केला आणि ते त्याच्यामध्ये सफलही झाले। कारण मी सतत 2 पंक्ती सांगत असतो, उम्र थका नहीं सकती,
ऐकायला लागलाय सगळेजण? कानानं ऐकायला लागलाय का ध्यानानं? यावाग बिडता यान टांकी बाबा ಎಂತದ್ ನಾತ್ ಬರ್ಕೈದ ಆ ಬಾಜುದಿಂದ ಊಟ ಎಲ್ಲ ಗಾರ ಆಗೋಸ್ತಕ ಹೇಳ್ತಾನೆ ಯಾನ್ टांकीन लगेच बिडते थांबरे. उम्र थका नाही सकती. माणसांना वाटते बऱ्याच वेळेला लोक म्हणतात आता माझं वय झालंय, मला होतंय का नाही, मला जमतंय का नाही, मला काय जमणार नाही, अशा प्रकारची नर्वसनेस, अशा प्रकारचा एक नकारात्मक भाव लोकांच्या मनामध्ये असतो. पण या वयस्कर साधूंनी 87 वर्ष आणि 84-85 वर्षाच्या साधूंनी सुद्धा आपल्या वयाला लाजवून सोडणारा पुरुषार्थ करून आपल्या समोर एक आदर्श घडवला. उम्र थका नाही सकती, ठोकरे गिरा नाही सकती. चालणाऱ्या माणसाला पण ठोकरा लागत असतात. उम्र थका नहीं सकती, ठोकरे गिरा नहीं सकती, यदि जिद हो जीतने की तो मुश्किलें कभी हरा नहीं सकती, यदि जिद हो जीतने की तो मुश्किलें कभी हरा नहीं सकती. या लोकांना विहार करत असताना सगळ्या वयस्क साधूंना सुद्धा अडचणी आल्या नाहीत असं नाहीये. प्रचंड ऊन पडलेलं होतं. मगाशी सांगितल्याप्रमाणे ऊन आग वर्षवत होतं आणि डांबर उकळत असताना या लोकांनी उकळत्या डांबराच्या मस्तकावरती पाय ठेवून आपला विहार केला. त्याच वेळी बेळगावच्या पुढे गेल्यानंतर पूज्य अजित सागरजी महाराज कुठं बसलेले इथं ह्या मागच्या पंक्तीतले 1 नंबरचे महाराज जी, जरा उनका हात ऊपर कीजिए, है क्या जोड पूछिए. अजित सागरजी महाराज आहेत. त्यांना अत्यंत प्रचंड त्रास झाला. इतका त्रास झाला, चक्कर आली, उलटी झाली, सगळं झालं. परंतु ते झाल्यानंतर आचार्य वर्धमान सागरजी महाराज जे स्वतः अत्यंत शारीरिक दृष्ट्या अशक्तपणाचा सामना करत असताना देखील एक गुरु आपल्या शिष्यासाठी आईची उणीव जाणवू देत नाही, त्या प्रकारे आचार्य वर्धमान सागरजी महाराज, आम्ही त्या ठिकाणी नव्हतो पण आम्हाला रिपोर्ट रोजच्या रोज अपडेट होते आमच्याजवळ. तर त्यावेळेला अजित सागरजी महाराजांचं डोकं आपल्या कुशीत ठेवून घेऊन आचार्य वर्धमान सागरजी महाराजांनी त्यांना धीर दिला आणि कोणत्याही प्रकारे चिंता करू नका, वेळ पडलीस तर सल्लेख करू आणि प्राण वाचलेस तर बाहुबलीला जाऊ, या प्रकारे धैर्य दिला. सगळ्या महाराजांनी त्यांना उत्साह दिला आणि ते अजित सागरजी महाराज चालत तिथपर्यंत गेले. इतरही बऱ्याच महाराजांना अशा प्रकारच्या काही शारीरिक त्रास झाले, परंतु उम्र थका नहीं सकती, ठोकरे गिरा नहीं सकती, यदि जिद हो जीतने की तो मुश्किलें कभी हरा नहीं सकती. या पंक्तींना यांनी जिवंत करून दाखवलं आणि ही यात्रा ऐतिहासिक दृष्ट्याने संपन्न केली. उन्हाच्या काळामध्ये तुम्ही सगळेजण प्रत्येक वर्षी उन्हाळ्यामध्ये आपापल्या घरामध्ये एसी, कूलर, पंखा लावून आंब्याचं पन्ह काय, कैरीचं, बाकीची शीत पेय काय, ठंडे ठंडे पाहणीचे ते पूर्ण केलीच बघा पुढलं सगळं. असं सगळं ज्यांना जे आवश्यक आहे, ज्यांना जे वाटतंय ते सगळं करत दरवर्षी आपण सगळे लोक आपापल्या घरामध्ये शांतीनं, आनंदानं, आपापल्या सोयीनुसार राहत असता. पण या विहारामध्ये अनेक मोठमोठ्या घराण्यातल्या, सर्वसामान्य परिस्थितीतल्या, मध्यमवर्गीय सर्वच वर्गातल्या जैन धर्मीय श्रावक श्राविकांनी, गृहस्थ गृहिणींनी, आबाल वृद्ध नरनारींनी याच्यामध्ये सहयोग घेतला. इतकंच नव्हे, कौलापूर एक गाव आहे सांगली जिल्ह्यामध्ये, मिरज तालुक्यात असेल बहुतेक, मिरजेतच आहे ना, मिरज तालुक्यामध्ये कौलापूर एक गाव आहे. तिथं चालू झालेलं विमानतळ आहे, ते पुढच्या जन्मी आपण पाहू शकणार आहे. त्या विमानतळाला लागून असणारं जे कौलापूर आहे, त्या कौलापुरातली 10वीची परीक्षा नुकतंच दिलेली पोरं खेळायचं आणि उन्हात पोहायचं सोडून एका शब्दावरती, विहारात एक 4-8 दिवसांसाठी माणसं कमी पडताय ते दिसल्याबरोबर एका शब्दावरती तासाभरात बॅगा भरून चटकन त्या ठिकाणी विहारात बेळगावपाशी पोहोचली होती. म्हणजेच लहानांपासून मोठ्यांपर्यंत मनोरंजनाचं वय असणाऱ्यांनी सुद्धा आपलं मनोरंजन बाजूला ठेवून धर्मरंजनाचा पुरुषार्थ करण्यासाठी सत्संगती केली आणि त्याच्यामध्ये योगदान दिलं. अशा सगळ्यांचंच खूप कौतुक आहे. ज्यावेळेला आम्ही निघालो 4 जून 2025 रोजी आमच्या संघाचं जे शक्तिपीठ आहे धर्मनगरी शिरगुप्पीहून, तिथून विहार प्रारंभ केल्यानंतर एक 5 ते 6 दिवसच आमचे बिना पावसाचे गेले सुरुवातीचे. साधारणतः हावगी हल्ल्याळचा विहार पूर्ण झाल्यानंतर त्याच्या पुढे भगवतीपासून जो पाऊस चालू झाला, तो पाऊस असा होता की बाहेर मान काढून देत नव्हता. काय काढून देत नव्हता? बाहेर मान काढून देत नव्हता. आणि 5-25 फुटावरचं दृश्य दिसलं नाही पाहिजे असा मुसळधार पाऊस होता. पण आमच्या सोबत चालणाऱ्या संपूर्ण पुरुष वर्गाने आणि विशेष करून युवा वर्गाने तसल्या कोसळत्या मुसळधार पावसामध्ये, असा पाऊस कोसळत होता, मी माझ्या 35 वर्षांच्या जीवनामध्ये असा पाऊस बघितला नाही. जणू काही एकाच पावसात भिजलं तर अंगावर शेवाळ साचलं पाहिजे असा पाऊस होता. पण आम्हाला पावसात भिजायचं राहू द्या, आम्हाला पावसाचा
वारा देखील लागू दिला नाही अशा प्रकारची व्यवस्था करून प्लॅस्टिकची टेंट करून 10 मुनी महाराजांना कोणत्याही प्रकारचा उपद्रव नैसर्गिक दृष्ट्या सुद्धा होणार नाही याची काळजी घेऊन अनेक लोक अनवाणी पायानं पडत्या पावसामध्ये खालच्या राडीमध्ये जशी परिस्थिती येईल त्या सगळ्याला तोंड देत आनंदानं उत्साहाने हसत चालली होती. यात्रा ज्यावेळेला पुढे गेली, एकच प्रसंग सांगतोय, महिलांनी सुद्धा किती कष्ट घेतले. पुढे आचार्य वर्धमान सागरजी महाराज वगैरे गेले होते, त्या विहारात सुद्धा घेतलेलेच आहेत, पण प्रत्यक्ष आमच्या विहारामध्ये आम्ही डोळ्यानं बघितलं म्हणून सांगतो आहे. जे डोळ्यानं दिसतंय ते प्रत्यक्षात आम्ही पाहिलेलं आहे. ज्या वेळेला आम्ही चंद्रायपट्टणच्या अलीकडे होतो, अलीकडचा पहिला एक आहार ते देऊळ होतं बघा, मारुतीचं हनुमानाचं कसलं तरी, त्या देवळामध्ये आहार होता. देऊळ कोणचं होतं? मारुती गुडी. नवरबी यालाकडे होक बन देऊ खरे, अन्यथा शरणम नास्ती त्वमेव शरणम मम तस्मात कारुण्य भावेन. त्या बाबतीत मात्र एकच. ठीक आहे, कळलं ना? तर त्या देवळामध्ये आहार होता. आम्ही ज्या वेळेला त्या ठिकाणी पोहोचलो, 17-18 किलोमीटर चालून पोहोचल्यानंतर बघितलं, पाऊस पडून अक्षरशः आसपास पाण्यानं सगळ्या जमिनी ओल्या होत्या. प्रचंड थंडी होती आणि छोटासाच आवार होता. रात्रभर मंदिरच्या त्या उघड्या परिसराला फक्त जाळीदार शेडनेट मारून त्या माता भगिनींनी थंडीच्या त्या भयंकर परिस्थितीमध्ये आपली रात्र काढली. पण मुनिसंघ पोहोचायच्या अगोदर ते द्वाराप्रेक्षणसाठी उभे होते. पण त्यावेळेला तिथं पोहोचल्यानंतर लोकांनी आम्हाला सांगितलं की वारं इतकं सोसाट्याचं वाहत होतं की किती गॅस चालू करा, किती ते इंधन प्रज्वलित करून त्या ठिकाणी गॅस पेटवला तरी सुद्धा क्षणाक्षणाला गॅस विझत होता. गॅस विझला तर विझू दे, पण मनातली श्रद्धा आणि समर्पणाची ज्योती अखंड तेवत होती. त्या बळावरती या लोकांनी आपला पुरुषार्थ आणि आपला संकल्प करून दाखवला. येतानाच्या विहारामध्ये प्रचंड थंडी होती. रक्त गोठवणाऱ्या थंडीमध्ये या सर्व लोकांनी हे कष्ट घेतले. या सगळ्या गोष्टींचं जितकं करावं तितकं वर्णन थोडंच आहे. याच सोबत आमच्या सोबतच्या सगळ्या महाराजांनी जाताना आमचा विहार इतका प्रचंड झाला, झंझावाती विहार झाला. एक दिवशी 44 किलोमीटर आणि एक दिवस 45 किलोमीटर, बाकी 35, 38, 32, 33 याला तर काय हायगेच नाही. पण एवढं चालून देखील कोणत्याही महाराजांनी कोणत्याही प्रकारे विव्हळण्याचं नेळो द्यावरू यारू ಕೆಲಸ ಮಾಡಿಲ್ಲ. कोणीही हा विहार फार होतोय, आम्हाला त्रास होतोय अजिबात नाही. कारण समोर विश्ववंदनीय मॅग्नेट होतं, भगवान बाहुबलींचं आकर्षण होतं, ते सर्वांना खेचत होते. म्हणून कितीही चाललं तरी कोणी थकत नव्हते, दमत नव्हते. सतत सतत आणि सतत निरंतर त्याच दिशेनं वाटचाल चालली होती. हे सगळं करत असताना चातुर्माससाठी तिथं पोहोचलो. चातुर्मास आनंद संपन्न झाला. सर्वांनीच त्याच्यावरती आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. बाकीच्याही महाराजांना आपले विचार व्यक्त करायचे असतील, पण वेळेच्या अभावी सर्वांनाच संधी मिळणं कठीण आहे. त्या सर्वांचा एक छोटासा प्रतिनिधी म्हणून मी त्या सर्वांचेच विचार मांडतो आहे. चातुर्मास इतका आनंदानं झाला. आपल्यापैकी जवळ सगळे लोक त्या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. कोण कोण आलतं तिथं? मग चौक्याला या, दर्शनला या, कशाला पण या. जवळ यातले बरेच लोक येऊन गेलेत. आलता ना? बरेच लोक येऊन गेले. कितीतरी लोक 4-4 महिने घरदार सोडून तिथंच राहिले. अनेक प्रकारचं योगदान सर्वांचं आहे. तर त्या ठिकाणी राहून सर्वांनीच आनंद घेतला. आपण शास्त्रामध्ये एक प्रसंग वाचतो. ज्या वेळेला भगवान महावीर स्वामींचं समोसरण राजगृही नगरीमध्ये विपुलाचल पर्वतावरती आलं होतं आणि त्या ठिकाणी समोसरण सभा लागलेली असताना 5ला 5 मिनिटं कमी आहेत. आणि थोडा वेळ चालेल ना? आज आहे सगळ्यांचं नियोजन. अध्यक्ष आहे ना? असा सर्वांनाच आहे का बाहेरच्यांना आहे? सगळ्यांना आहे. हाय काही करायचं नाही. आज विपुलाचल पर्वतावरती ज्या वेळेला भगवान महावीर स्वामींचं समोसरण धर्मसभा आयोजित लागली होती, त्यावेळेला सगळेच लोक भाव विभोर होऊन आनंदानं मग्न होऊन महावीर स्वामींच्या दर्शनाला जात होते. त्याच वेळी ज्यांच्या राजदंडाचा धाक अखिल आर्यावर्ताला अनुशासित करत होता, असे चक्रवर्ती सदृश वैभव असणारं, ज्यांची राजधानी अमरावती सदृश होती, अशा त्या श्रेणिक राजांनी सुद्धा सपरिवार महावीर स्वामींच्या दर्शनाला जाण्याचा पुरुषार्थ केला आणि ते आपल्या हत्तीवरती बसून जात होते. त्याच वेळी एक छोटासा मेंढक, सर्वांनाच बहुतेक ही घटना माहिती आहे, यदरच्या भावेन प्रमुदित मना दर्दुर्य क्षणादासीत स्वर्गी गुणगण समृद्ध सुखनिधी लभंते सद्भक्ता शिव सुख समाजम किमुतदा महावीर स्वामी नयन पथगामी भव तुम्ही. तो मेंढक
त्यानं सुद्धा ती वार्ता ऐकली की विश्ववंद्य महावीर स्वामींचं त्रैलोक्य पूज्य भगवान महावीरांचं समवसरण या ठिकाणी आलेलं आहे आणि त्यांची वाणी ऐकून त्यांचं दर्शन करून मला या दुर्गतीतून मुक्त व्हायचं आहे आणि दुर्गतीच नव्हे चतुर्गतीतून मुक्त होऊन संसार भ्रमणातून मुक्त होऊन अतिंद्रिय आनंदाला प्राप्त करायचे असे भाव झाले. तर तो मेंढक बगीच्यातल्या फुलाची एक पाकळी तोंडात घेतो. काय घेतो? ज्या बगीच्यात तो राहत असतो तिथल्या फुलाची एक पाकळी आपल्या तोंडात घेतो. आपण किती द्रव्य आणलं, कोणतं द्रव्य आणलं, कसल्या प्रकारचं द्रव्य आणलं याला जास्त महत्व नाहीये. फक्त ते द्रव्य क्षेत्र कालभावाच्या शुद्धीनं युक्त असलं पाहिजे आणि आपल्या आत्महितासाठी स्वपरहिताच्या भावनेनं ते अर्पित केलं गेलं पाहिजे. कोणताही स्टंट, कोणताही अहंकार, कोणताही प्रदर्शन आणि दिखाव्याचा भाव त्याच्यामध्ये असू नये. त्या मेंढकानं, त्या बेडकानं तोंडामध्ये फुलाची एक पाकळी धरली आणि तोंडात पाकळी धरून ते बेडूक आपल्या कुवतीनुसार आपल्या प्रकारे महावीर स्वामींच्या दर्शनासाठी समोशरणाच्या दिशेनं वाटचाल करू लागलं. परंतु समोशरणात पोहोचायच्या आधीच त्या घाई गर्दीमध्ये रस्त्यावरती असणाऱ्या प्रचंड संख्याबलामध्ये सैनिक राजांच्या हत्तीच्या पायी चिरडलं गेलं आणि तिथंच मृत्युमुखी पडलं. माणूस किती जगला याच्यापेक्षा तो कसा जगला आणि माणूस कधी मेला याच्यापेक्षा तो कसा मेला हे महत्वाचं आहे. ते बेडूक होतं पण ते मरताना देखील त्याचे भाव भगवान महावीरांच्या दर्शनाचे होते. त्याच अत्यंत उत्कट भक्तिभावाच्या फलस्वरूप तत्काल आयुबंधाच्या अपकर्ष काळाच्या निमित्तानं त्यानं देवगती संबंधी देवायुचा बंध केला आणि स्वर्गीय निधीचा स्वामी बनला. बघा, कोण कधी कुठं उन्नतीला प्राप्त होईल आणि शिखरावरती असणारा कोण कधी कधी दलदलीत येऊन पडेल काहीही सांगता येत. म्हणून माणसानं कधी अहंकार करायचा म्हणा की एकदा, अजिबात ताठून वागायचं, अजिबात घमेंड करायची, अजिबात दांभिक वृत्ती ठेवायची, कधीही नम्रतेनं वागायचं. छान छान छान. हे लय शानी माणसं आहे, सोडा तुम्ही, लय हुशार तुम्ही. अत्यंत नम्रतेनं आपण आपलं जीवन जगलं पाहिजे. कारण ताठून राहणे हे काम मड्याचं असते. कशाचं? मड असते की नाही? काय ताटत असते हो? मड ताटत असते. जिवंत असणाऱ्या माणसानं कधीच ताटून वागू नये, अहंकारानं वागू नये. कारण आकडून चालणे, ताटून राहणे हे मड्याचं काम आहे. आपण जिवंत माणसं आहोत. आणि ते बेडूक तोंडात फुलाची पाकळी धरून महावीर भगवंतांच्या दर्शनाचे भाव ठेवून जात असताना मध्येच मृत्युमुखी पडलं. कोणाला, जगाला त्याची नोंद सुद्धा झाली नाही. कारण माणसांच्या जीवनाच्या धकाधकीमध्ये मग कोणताही काळ असू दे, त्या घाई गर्दीमध्ये कोणालाही त्याच्या मृत्यूची साधी खबरबात लागली नाही, कोणीही नोंद घेतली नाही. सगळे आपापल्या दिशेने पुढे जात राहिले. पण तो जीव स्वर्गात गेला आणि सैनिक राजे हत्तीवर बसून समोशरणात पोहोचायच्या आधी तो समोशरणामध्ये आला. मतितार्थ हा आहे, एक साधा बेडूक तोंडात फुलाची पाकळी ठेवून तीर्थंकर देवांच्या वितराग प्रभूंच्या दर्शनाला जाण्याची भावना घेऊन जर त्या दिशेने जाताना तिथं पोहोचायच्या आधी वाटेतच मरून सुद्धा जर सद्गतीला प्राप्त होत असेल तर भगवान बाहुबलींच्या सारख्या अत्यंत अलौकिक, अविस्मरणीय आणि अनुपम अशा जिनमुद्रेचं, जिनबिंबाचं दर्शन ज्यांना याची डोळा करायचं सौभाग्य लाभलं ते कधीही दुर्गतीला जाणार नाहीत, निश्चितच जाणार नाहीत. कारण त्यांचं दर्शनच असं आहे की त्या दर्शनानं कधीही तृप्ती होणार. अक्षरशः सगळ्यांनाच भरून आलं होतं, पण सगळ्यांच्या भावनेची अभिव्यक्ती मला करता येणार नाही. कारण ज्याची त्याची भावना आहे. पण मला अक्षरशः मोठेपणाची कोणतीही गोष्ट नाही आहे. पण ज्या दिवशी तिथून निघालो 13 नोव्हेंबर रोजी, अक्षरशः शिखरजीला 3 महिने राहिलो. पण तिथून निघताना असं झालं नाही. पण बेळगोळमधून निघताना डोळ्यातून अश्रूंचा पाट वाहू लागला, हुंदका भरून यायला लागलेला होता. कोणत्याही प्रकारे मनस्थिती तिथून निघण्याची नव्हती. आज सुद्धा जर संघानं मला आज्ञा दिली, काय नाही तुम्हाला परवानगी आहे जावा, मी आयुष्यभर बेळगोळात आनंदानं राहायला तयार आहे. अशा प्रकारचा अलौकिक आनंद त्या ठिकाणी आहे. सर्वांनी सारखं त्या भगवंतांचं दर्शन करावं. तुम्ही एका अपेक्षेनं आमच्यापेक्षा भाग्यशाली एवढ्यासाठी आहात कारण आम्हाला सारखं जाण्याचं तुमच्यासारखी अनुकूलता तुम्ही मनात आणला तर आठवड्यात एकदा, रोज जाऊ शकताय, महिन्यातनं जाऊ शकताय, वर्षातून जाऊ शकताय, अधेमध्ये जाऊ शकताय. आणि कोणत्याही प्रकारे तुम्ही साधन सामुग्री एकत्रित करून त्या प्रभूंचं दर्शन
दर्शन घेऊन त्यांच्या वीतराग बिंबाचं दर्शन करून आपल्या सम्यक दर्शनाला प्रशस्त आणि मजबूत करू शकताय, त्यांचं दर्शन अवश्यमेव केलं पाहिजे अशी अलौकिक प्रतिमा. त्याचसोबत या विहारामध्ये अनेक लोकांनी आहारदानाच्या माध्यमातून, औषधी दानाच्या माध्यमातून, वयावृत्तीच्या माध्यमातून पुण्य संपादन केलं. आपण शास्त्रामध्ये या सर्व प्रकारच्या दानांसंबंधीचे कथाप्रसंग वाचतो. भीम पांडवांचे 5 पांडवांचेच त्यापैकी एक सदस्य असणारे युधिष्ठिराचे लहान भाऊ भीम, ज्यांना अलौकिक शक्ती, गजा समान, हत्ती समान ज्यांना बळ लाभलं होतं, शारीरिक बल, मनोबल लाभलं होतं, त्याचं कारण होतं कारण त्यांनी पूर्वजन्मी निर्ग्रंथ दिगंबर वीतरागी तपस्वी मुनिजनांची सेवा वयावृत्ती केली होती. कोणत्याही प्रकारची आशा आकांक्षा न ठेवता त्यांनी तपस्वी जनांची वयावृत्ती केली. साधू समाधी आणि वयावृत्ती भावनेचं फळ म्हणून ते तद्भव मोक्षगामी तर झालेच, पण अलौकिक शक्ती संपन्न झाले. कौरवांनी त्यांना मारण्याचा कट रचला, षडयंत्र रचलं, त्यांना खाण्यातून विष दिलं, पण विषाला पचवण्याचं सामर्थ्य सुद्धा वयावृत्तीच्या फलस्वरूप त्यांना लाभलं. कितीतरी लोकांनी प्रत्यक्ष परोक्ष वयावृत्ती केली, त्याची अनुमोदना केली. आहारदानाच्या माध्यमातून सुद्धा आपण बघतो शास्त्रामध्ये धन्य कुमारांची कथा. पूर्वजन्मी धन्य कुमार ज्यांचं नाव त्यावेळेला ठेवण्यात आलं होतं अकृत पुण्य. काय नाव होतं म्हणा बघू? अकृत पुण्य. का तर ते राजाचे पुत्र म्हणून जन्माला आले, पण ते जन्माला येताच त्यांचे वडील मृत्युमुखी पडले, त्यांच्या हातून राजसत्ता निघून गेली, दारिद्र्याचा प्रसंग उद्भवला. त्यामुळं त्यांच्या आईनं वैधव्य आल्यानंतर त्या वैधव्य प्रसंगीच जन्माला आलेल्या आपल्या पुत्राचं नाव ठेवलं अकृत पुण्य. पुढं अनेक संकट येत राहिली, पण आता सगळा प्रसंग सांगत नाही वेळेच्या अभावी. पण जेव्हा एक अत्यंत तपस्वी वृद्धी संपन्न मुनिराज त्यांच्या अंगणातून जात होते, आईनं त्या अकृत पुण्याच्या हट्टापायी एका सेठजींच्या घरातून मिळालेले कोदरूचे धान्य घेऊन त्याची खीर बनवली होती. त्या खिरीला खाण्यासाठी ते बाळ हट्ट करत असताना सांगितलं, थांब, महाराजांना अगोदर आपण खीर द्यायची, आहार द्यायचा आणि मग आपण खायचं. त्यावेळेला ते बाळ, आई पाणी आणायला गेल्यावर आपण भजन सुद्धा म्हणता की बरेच लोक, आई गेली दुधाला, पाण्याला गेली होय तुमच्याकडं, आई गेली पाण्याला, थांबा थोडं स्वामी, आई आल्या विना तुम्हा. फार सुंदर भजन आहे. आमचे शांतीसागरजी महाराज इतकं सुंदर गायचे ते भजन. तर त्या भजनामध्ये सगळे वृत्तांत घटना सांगण्यात आली. त्यावेळी योगायोगानं आई पाण्याला गेली, स्वच्छ निर्जल स्वच्छ अत्यंत निर्मळ पाणी आणावं म्हणून. त्याच वेळी अत्यंत वृद्धी संपन्न पक्षोपवासी मुनिराज त्या दिशेनं चालले होते एक विधी घेऊन, आणि त्याच वेळी हा अकृत पुण्य आपल्या अंगणात राहिलेला असतोय. महाराज चाललेले असताना तो आग्रह करतोय, महाराज थांबा, आमची परिस्थिती अशी आहे आणि आईनं सांगितलंय तुम्हाला आहार दिल्याशिवाय मला खीर मिळणार नाही, थांबा. तो तसं करत असताना आई योगायोगानं जवळ आलीच होती. चटकन घागर ठेवते, पडघांची सामग्री तयार होतीच, चटकन उचलून घेतली. भो स्वामी नमोस्तु नमोस्तु नमोस्तु, अत्र अत्र गच्छ गच्छ. बरीच लोक म्हणतात अत्र अत्र गच्छ गच्छ. गच्छ गच्छ म्हणजे जावा जावा, आणि लांब असतानाच अत्र अत्र तिष्ठ तिष्ठ, तिथंच थांबा, मुंदबंदी आण माडतिरी, असं म्हणायचा भाव नाही आहे, पण विधिवत ते समजून घेऊन म्हटलं पाहिजे. तर त्यावेळेला अकृत पुण्याच्या आईनं पडघाण करून घेतलं, विधिवत आहार झाला. आई एकटीच आत आहार देत होती, बाळ बाहेर उंबऱ्यात उभा राहून टाळ्या वाजवत होतं, आनंदानं नाचत होतं. आणि त्याच्या भक्तीच्या प्रभावानं आणि रुद्धिधारी मुनी महाराजांचा घरात आहार झाल्यामुळं स्वर्गातल्या देवाने त्या ठिकाणी येऊन पंचाश्चर्य वृष्टी केली. जर एक साधं अडाणी बाळक त्या ठिकाणी भक्तिभावानं आहार देत असताना पंचाश्चर्य वृष्टी होऊ शकते, तर तुम्ही तर सगळे जाणते आहात. तुम्ही ज्या प्रकारे या वयोवृद्ध सगळ्या साधूंना तिथपर्यंत नेला, तिथं सांभाळला, तिथनं इथपर्यंत आणला, या सगळ्याचं पुण्य जे आहे खरोखर भविष्य काळामध्ये तुम्हाला जर असंच पुण्यवृद्धी करत राहिलात तर कदाचित पुढच्या पर्यायामध्ये मनुष्य गतीमध्ये तीर्थंकरांच्या सारख्या महामुनींना सुद्धा आहार प्रदान करण्याचं सौभाग्य जसं चंदनबालीला लाभलं होतं तसं आपल्याला सुद्धा लाभल्याखेरीज राहणार नाही. अशा सातिशय पुण्याचा संचय अशा कार्यातून होत असतो. अशा अनेक घटना, अनेक प्रसंग या सगळ्या शास्त्रांमध्ये सांगितलेले आहेत. आपण सर्वांनीच हे केलात. आज या ठिकाणी अनेक गावच्या अनेक महानुभावांचा सन्मान करण्यात आला. कोणाचा अहंकार वाढवण्यासाठी हा सन्मान नाहीये,
त्यांच्या कार्याला आणखीन प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या कार्याला आणि त्यांच्या सन्मानाला बघून जे मागं आहेत किंवा नेहमी मागं राहतात त्यांना सुद्धा असं सत्कार्य करण्याची प्रेरणा मिळावी म्हणून यात्रेच्या आयोजकांनी या लोकांचा सन्मान केला. खरंच आपल्या सर्वांचं योगदान अलौकिक आहे, अविस्मरणीय आहे, मोठं आहे. अशाच प्रकारे आपण सर्वांनी भविष्य काळामध्ये देखील या प्रकारचा धर्म पुरुषार्थ करणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. दुसऱ्या कोणासाठी नव्हे, आपल्या स्वतःच्याच पुण्यवृद्धीसाठी, आपल्या स्वतःच्याच मोक्ष मार्गाला प्रशस्त करण्यासाठी, जीवनाच्या उत्थानासाठी आणि आपल्या भल्याबरोबर इतरांच्या उन्नतीसाठी आपण सर्वांनी या प्रकारचं कार्य करणं गरजेचं आहे. अनेक लोकांचा सन्मान आज करण्यात आला, अनेक गावच्या लोकांचा सन्मान करण्यात आला, नर नारींचा सन्मान करण्यात आला. व्यक्तिगत कोणाबद्दल बोललो आणि कोणाबद्दल बोललो नाही तर हा पक्षपात ठरू शकतो, म्हणून सहसा कोणाचंही नाव घेऊन बोललो नाही. मात्र अनिकेत लठ्ठेंच्या बद्दल एवढ्यासाठी बोललो, त्यांनी यात्रेमध्ये एक सदस्य होतो म्हणून नव्हे, ज्या परिस्थितीतून ज्या दलदलीतून ते वरती आले त्याबद्दल त्यांचा. आणि मात्र मखदूम सरांच्यासाठी इतकंच, कारण या वयामध्ये एखादी व्यक्ती अशा प्रकारचं कार्य करू शकते, त्याची प्रेरणा आपण सर्वांनी घ्यावी. वेळ बराच झालेला आहे, कितीही बोललं तरी तेवढंच आहे. आपण सर्वांनी या प्रकारची प्रेरणा घेऊया, या प्रकारचं कार्य करूया. या यात्रेच्या आयोजन नियोजनामध्ये एक छोटीशी भूमिका निभावत असताना माझ्यासारख्या सन्मती सागर गुरुदेवांच्या चरणाची धूळ असणाऱ्या माझ्यासारख्या एक छोट्याशा व्यक्तीकडून तुमच्यापैकी कुणालाही, अक्षरशः कुणालाही, नरनारींना लहानापासून मोठ्यापर्यंत कुणालाही कोणत्याही प्रकारची यात्रेच्या पहिल्या प्रारंभिक बैठकीपासून ते आजपर्यंत कोणालाही कोणत्याही प्रकारे मनाने, वचनाने, कायेने ठेच पोहोचले असेल तर आपण सर्वांनी आजपर्यंत कसं मला सांभाळून घेतलेलं आहे, मनाचा मोठेपणा दाखवलेला आहे, त्या प्रकारे आताही मन मोठं करून माझ्याप्रती, माझ्यासारख्या अल्पज्ञ व्यक्तीप्रती क्षमाभाव धारण करून मला सर्वांनी क्षमा करावी. आपण सर्वांनी याच प्रकारचा पुरुषार्थ करून आपला मोक्ष मार्ग प्रशस्त करून घ्यावा आणि या मनुष्य जन्माला सार्थकतेचं रूप प्रदान करण्यासाठी सतत रत्नत्रय धर्माची भावना आणि त्या धर्माची आराधना करण्याचा प्रयत्न करूया. कारण देवशास्त्र गुरूंची भक्ती आणि रत्नत्रयाची आराधना याच्याशिवाय आम्हाला या संसारातून तरणोपाय कोणत्याही प्रकारे प्राप्त होऊ शकणार नाही. वेळ झालेला आहे, म्हणून आपण सर्वांनीच, जसं प्रवचनाची वेळ संपलेली आहे जवळजवळ, तसं या पर्यायाची वेळ सुद्धा संपणार आहे. तत्पूर्वीच आपण जाग होऊन आपण जागृतीपूर्वक आपला मोक्षमार्ग प्रशस्त करूया. आपल्या सर्वांच्या बरोबरच या सगळ्या विशाल मुनी संघाचे वर्धमान सागरजी महाराज आता उपस्थित नाहीत, मंदिरमध्ये गेलेले आहेत. कारण स्वास्थ्याची अनुकूलता तितकीशी नसली तरी सुद्धा धैर्यानं ते हे सगळा कौतुक सोहळा पाहत आहेत. त्यांनाही आणि या संपूर्ण वयोवृद्ध मुनी महाराजांना, संपूर्ण मुनिजनांना अंतःकरणापासून निवेदन करतो की त्यांनाही कोणाला माझ्याकडून ठेच पोहोचले असेल तर त्यांनीही मोठ्या मनानं माझ्यासारख्या अल्पज्ञ व्यक्तीला क्षमा करावी. असंच माझं मार्गदर्शन सतत करत राहावं, हीच मंगलमयी भावना ठेवून ज्यांच्या आशीर्वादानं, ज्यांच्या कृपेनं हे सगळं घडलं त्या गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो. आणखीन एकच गोष्ट लक्षात आली तेवढी सांगतो, चालेल ना? आता जे प्रशस्तीपत्र आपल्याला दिलं, मोठेपणा किंवा क्रेडिट घेण्यासाठी बोलत नाहीये, पण त्या अलंकरणाला यात्रा शिल्पी हे अलंकरण देण्याचे भाव एवढ्यासाठी झाले. आत्ताच लक्षात आलं म्हणून सांगायला लागलो परत. यात्रा शिल्पी हे अलंकरण एवढ्यासाठी देण्यात आलं कारण ज्या प्रकारे त्याच्यामध्ये ते लिहित असताना उल्लेख तसा केलेला आहे, ज्या प्रकारे चामुंडरायाने आपल्या आईच्या इच्छेखातर, जिनधर्माच्या प्रभावनेसाठी त्या अलौकिक शिल्पकाराच्या अत्यंत तन्मयतेच्या बळावर आणि सिद्धांत चक्रवर्ती नेमिचंद्र आचार्यांच्या मार्गदर्शनाखाली ही अलौकिक जिनप्रतिमा, जिनबिंब निर्माण केलं. तर त्या शिल्पकारानं ज्या प्रकारचं शिल्प जगासमोर प्रस्तुत केलं, त्यानं ते अलौकिक मनोहारी शिल्प संपूर्ण आमच्या तुमच्यासाठीच नव्हे, विश्वातल्या प्रत्येकासाठी दर्शनीय केलं. तसं तुम्ही सर्वांनी सुद्धा या यात्रेला एका चलचित्राप्रमाणे असणाऱ्या शिल्पाचंच रूप दिला. म्हणून तुम्हाला सर्वांनाच यात्रेचे शिल्पकार म्हणून त्या अलंकरणाचं नाव सुद्धा यात्रा शिल्पी असं करण्यात आलं. कारण तुमच्या सर्वांच्या सहयोगाशिवाय हे घडणं शक्य नव्हतं. जसं मगाशी सांगण्यात आलं, राजू पाटील वगैरे सांगितले, अनेक विचारकांनी सुद्धा सांगितलेलं आहे की सेना ही युद्ध लढत असते, पण सेना सुद्धा भोजनशाळेच्या बळावर युद्ध लढत असते.
एखादी शस्त्रास्त्र कमी पडली तर सैनिक हातानं लढतात, हातात तलवारी बंदुका ढाल तलवार भाले काही नसले तर हातानं लढतात. पण भोजनच नसेल तर सेना फार काळ तग धरू शकणार नाही. तसंच हे मुनिजन त्याग तपस्या करतील, पण दाता लोक श्रावक लोक त्यांच्या रत्नत्रय धर्माच्या वृद्धीसाठी संरक्षण आणि संवर्धनासाठी आहार दान आदी चतुर्विध दानच दिले नाहीत तर त्यांचा रत्नत्रय धर्म आराधना करणं सुद्धा फार कठीण आहे. तर आपल्या सर्वांनाच आणि या सगळ्याच प्रकारे चतुर्विध दान करणाऱ्यांच्यासाठीच या अलंकरणाला यात्रा शिल्पी अलंकरण हे नाव देण्यात आलं. अशाच प्रकारची जीवनशिल्प अशाच प्रकारची धार्मिक शिल्प भविष्यात हे आपल्याकडून निर्मित होऊ देत. याच मंगलमय भावनेसहित गुरुदेवांच्या चरणी त्यांच्या आशीर्वादाप्रती त्यांच्या उपकाराप्रती पुनश्च एकदा कृतज्ञता व्यक्त करून वाणीस याच ठिकाणी विराम देतो. बोलिये गुरुवर आचार्य भगवान श्री सन्मती सागरजी मुनी महाराज की